रूप पाहता लोचनी सुख झाले साजरे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले साजरे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल भावे विना भक्ति भक्ति विना मुक्ति 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 बिना शक्ति बोलू नाये बड़े बिना शक्ति बोलू नाये बड़े बिना शक्ति बोलू नाये ऐसे दैवता प्रसन्न त्वरिता ऐसे दैवता प्रसन्न त्वरिता ऐसे दैवता प्रसन्न त्वरिता ऐसे दैवता प्रसन्न त्वरिता
शक्ती बोलू नये आ, आ, बड़े बिना शक्ति बोल नये बड़े बिना शक्ति बोल नये हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना बळे विना शक्ती बोलू नये बळे विना शक्ती बोलू नये हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना
भक्ति बिन मुक्ति बड़े बिन शक्ती बोलू नये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कैसनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत सिनसी वाया सायास करिसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसे कौना गुणी ज्ञान देव म्हणे हरी जप करणे तुटेल धराने प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 भावी विना भक्ति भक्ति बिना मुक्ति बड़े बिना शक्ति बोलू नये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समचरण सृजम साधनिलांबुधाभं जगननीत पानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवबलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तैसे श्री गुरुचे महिमान आकडिता के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले मस्तक हे पायावरी या बारकई संतांच्या विठ्ठल विठ्ठल बिन भक्ति भक्ति बिन मुक्ति बड़े बिन शक्ति बोलू नहीं हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेचा योग आहे सेवा कशा निमित्त आहे तुम्हा सर्व भाविक भक्तांना माहित आहे की आपल्या या सद्गुरु योगी बाबा आश्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे योगी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करत असतो सर्व भक्त मंडळी जन्म उत्सव साजरा करतो आणि हा जन्म उत्सव साजरा होतो याचं महत्त्वाचं कारण हे जर कोणाचे कृपा असेल तर परमपूजनीय गुरुवर्य स्वामीजींनी बाबांचं हे कार्य खूप वाढवलं आणि बाबांचा आवाज जास्त झाला कमी करा थोडासा श्री स्वामीजींनी महत्प्रज्ञानं त्यांचे खूप कष्ट आहेत कारण त्यागी महात्मे आहेत एक असामान्य व्यक्तिमत्व ज्यांचं आहे आपण म्हणतो कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो त्यांची माझी ओळखच नाही ही पहिलीच ओळख परंतु मी तर मच्छिंद्रखेडला कीर्तन होतो म्हणून मी दर्शनाला म्हटलं योगी बाबाचं दर्शन घ्यावं म्हणून मी त्या दिवशी मी इथं आलो तर स्वामीजी इथं बसले होते आणि स्वामीजी बसले होते मी पहिल्यांदाच त्यांची माझी काही भेट नाही काही स्वामीजी म्हणत आओ बोले आपकी राह देख रहा बोले मी आलो आणि दर्शन घेतलं मैं स्वामीजी आपका दर्शन तो पहली बार हुआ मेरे को और आप बोल रहे आपकी राह देख रहा हूं नहीं बोले मैं आपको पहचानता मैंने बोला पहचानता कैसे
पहली मुलाकात तुम्हारी मेरी, फिर मेरी पहचान नहीं, बोले आप झाड़ूकार महाराज है बोले। बाबा जी ने कह दिया कि आप झाड़ूकार महाराज है बोले, मैं आपको पहचानता। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. उस दिन से मेरे ख्याल में आ गया, ये सामान्य आदमी नहीं, ये सत्पुरुष है, क्योंकि इन्होंने कभी मेरी मुलाकात नहीं, कभी मैं इनसे कभी मिला नहीं, और ये कह रहे हैं कि मैं आपको जानता हूं बोले, आप झाड़ोकार जी महाराज है। ऐसा म्हणून जो सत्पुरुष होते वही ये कार्य कर सकते हैं, सामान्य आदमी के बस की बात नहीं। म्हणून स्वामीजी आहेत ना, हे महान व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे, आणि वियोगी महाराज सारख्या महात्म्यांचं हे कार्य आहे। वियोगी हा शब्दच फार फार गुहे आहे या शब्दामध्ये, या नामामध्ये वियोगी नाही काय, एक तर संयोग होऊ नये आणि संयोग झाला तर वियोग होऊ नये। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. कारण एक तर संयोगच होऊ नये आणि संयोग झाला तर त्यांचा वियोग होऊ नये, असे महान सत्पुरुष वियोगी महाराज। कारण वियोगातला जो आनंद असते तो काही सामान्य नसते। तुम्ही पहा, भगवंतांनी जेव्हा गोकुळ सोडलं तेव्हा गवळणींना भगवंताचा वियोग झाला। एक तर पहिले संयोग झाला होता आणि एकदम भगवंत गोकुळ सोडलं, पण ज्या वेळेस भगवंतांनी गोकुळ सोडलं त्यावेळेस त्या भगवंताच्या वियोगामुळे त्यांच्या ठिकाणी विरह ताप निर्माण झाला, जो कशानंच शांत होत नव्हता। कारण वियोगामध्येही आनंद आहे, ज्याचं खरं भक्ती आहे, खरं भक्ती प्रेम आहे, ज्यानं भगवंताचं खरं भक्ती प्रेमामृत चाखलेलं आहे, त्याला वियोगातही आनंद आहे। गवळणींना भगवंताचा विरह ताप निर्माण झाला, ज्याला वीर अग्नी म्हणतात, की तो कशानंच शांत होत नव्हता। एका गवळणला विरह निर्माण झाला तर दुसरी गवळण म्हणते, सखे बघ म्हणले, तुझ्या ठिकाणी विरह अग्नी निर्माण झालेला आहे ना, चंद्राचं चांदणं पडलेलं आहे म्हणे, एकदम शांत आहे, तुझा वियोग शांत होऊन जाईल, तुझा अग्नी शांत होईल। तिनं सांगितलं, नाही म्हणले, चंद्राच्या शीतल, आज चंद्र सुद्धा मला शीतलता प्रदान नाही करू शकत। दुसरी सखी आली, ते म्हणले, बघ माझ्याकडे चंदनाची चोडी आहे, चंदन शीतल असते, तू ये चंदनाची चोडी घाल, म्हणजे काय होईल, तुझ्या ठिकाणचा जो अग्नी आहे, विरह अग्नी, याला विरह ताप म्हणतात, तो शांत होऊन जाईल। तिनं सांगितलं, सखे चंदनाची चोळी जरी घातली ना तरी माझा विरह ताप शांत होऊ शकत नाही, फक्त एकाच गोष्टीनं शांत होऊ शकते। ठीक आहे, नंद नंदनू घडी घडी आना, तया विन न वाचती प्राण ओ माय। तिनं सांगितलं, एकच आहे फक्त, कृष्णे वेधिली विरहिनी बोले, चंद्रमा करी तो उभा रागे माय, कृष्णे वेधिली, न लावा चंदन अंगी, न घाला विंधन मारा, हरिवीने शून्य शेजारुगे माय, कृष्णे वेधिली विरहिनी बोले, चंद्रमा करी तो उभा रागे माय, कृष्णे वेधिली। ते म्हणजे चंद्र सुद्धा मला उभारा निर्माण करते, म्हणजे अग्नी जास्त वाढवते माझा विरह ताप। मग त्याला एकच उपाय म्हणले, नंद नंदनू घडी घडी आना, जर तो परमात्मा भेटेल ना तरच हा विरह ताप शांत होईल, नाही तर कशानच होणार नाही। म्हणून वियोगात सुद्धा आनंद असतो, पण ते खरं प्रेमामृत चाखायला पाहिजे। जो भगवंताचा प्रेमामृत चाखतो तो अमृत स्वरूपाच, तो अमृत स्वरूप होऊन जात असतो। आमच्या भक्तांनी, आमच्या संत महात्म्यांनी भगवंताचं खरं प्रेमामृत चाखलं, म्हणून ते अमृत स्वरूपाच ठीक आहे काय बनले, अमृत स्वरूप बनले। कारण परमात्मा कसा आहे महाराज, त्याचं अमृत ज्यानं चाखलं तो त्याला पागल करून टाकतो, माहित आहे। तेरी बाकी अदाने वो सावरे,
वो सावरे मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। तेरी बाकी यादा ने वो सावरे मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। तेरा तेरा मुकुट तेरी तेरी चटान, तेरा मुकुट तेरी तेरी चटान, तूने हमें भी आशिक बना दिया। तेरी बाकी यादा ने वो सावरे मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा रामो भवति। जो त्याची मजा चाकतो एक तर तो उन्मत्त होतो, म्हणजे एक तर जो उड्या मारतो नृत्यंती म्हणजे उड्या मारतो म्हणजे नाचतो, एक तर जो भजन म्हणतो तो देव जोराजोराने भगवंताला हाका मारतो. म्हणून वियोगात सुद्धा आनंद आहे. आलं का लक्षात? असं काही नाही, पण तुमचं खरं प्रेम भक्ती प्रेम असलं पाहिजे. म्हणून ज्यांचं नावच वियोगी आहे अशा वियोगी महाराजांचा आश्रम आहे. परमपूजनीय स्वामीजी या आश्रमाची देखभाल करतात. एवढंच नाही, इथलं जे कार्य आहे हे संपूर्ण कार्य यांनी वाढवलेलं आहे. बापा बघा, आता भव्य दिव्य मंडप आहे, मंदिर सुंदर झालेलं आहे. आणि एवढंच नाही, सगळे भाविक भक्त तन मन धनानं इथं सेवा करत आहेत. आणि हा संतांचा दरबार आहे, इथं केलेली सेवा तुमची कधीच व्यर्थ जाणार नाही. विठ्ठल 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 स्वामीजी फार विद्वान आहेत. ते जरी आपल्या सर्वसामान्य लोकांसारखे राहत असले तरी तुम्ही त्यांच्यासोबत शास्त्र चर्चा करा, मग तुम्हाला त्यांची विद्वत्ता कळेल. आपण इकडले काय सांगू आता तुम्हाला खरं सांगू, आपल्याला कीर्तनही समजत नाही आणि कीर्तनकारही समजत नाही. म्हणजे मी तुम्हाला कमी लागतो असा त्याचा अर्थ नाही. मी बी तुमच्यापेक्षाही खालचा दर्जाचा, मलाही कीर्तन येत नाही आणि मलाही काही ओळखता येत नाही. परंतु आम्ही त्या दिवशी 1 ते 1.5 तास बसलो. स्वामीजी सोबत तुम्ही शास्त्र चर्चा करा. ज्याला म्हणतात, ज्याला पांडित्य कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, मग तुम्हाला कळेल. विठ्ठल 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 आम्हाला बुवांना हसवलं की तोच बोलावं नाही काय, कारण की आम्हाला बी 5 धंदे शिकलो आम्ही. बोला म्हणले तोच भाव पाहिजे, 51,000 61,000 घेणारा नाही काय. पण लक्षात ठेवा, तुम्ही पैसा देऊन नरकात चालले हे लक्षात ठेव जा. आलं काय? का हो, सप्त्याचा खर्च म्हणे 10 लाख रुपये. हरिपाठ घ्यायला 10 लोक नाहीत गावात 12 महिने. आलं का लक्षात? हरिपाठ एखाद्याला दोघेलेच घ्या लागते. फायदा काय 10 लाख खर्च करून? आलं का लक्षात? तुम्हीच म्हणता तुका म्हणे घेती देती, तुम्हीच म्हणता, मग घेणाराही बी देणाराही बी. म्हणून वाजवी होत असेल तर पा, जास्त भानगडीत पडू नका. मला त्याचा पुढचं सांगायचं नाही, तुम्ही पहा. अरे कीर्तन हे साधन मोक्षाचं साधन आहे. कीर्तन हे साधन काय आहे? मनरंगा मेरा मनरंगा, मनरंगा मेरा तनरंगा, राम जी के रंग में सीता, राम जी के रंग में मन रंगा मेरा तन रंगा, मन रंगा मेरा तन रंगा, मन रंगा मेरा तन रंगा, मन रंगा मेरा तन रंगा। राम जी के रंग में सीता, राम
आलं का लक्षात? स्वामीजींना हिंदी भजनं आवडतात, म्हणून मी आपले मराठी प्रमाण न म्हणता हिंदी भजन म्हणतो. आलं का लक्षात? म्हणून आपला जो सप्ताह आहे स्वामीजींचं देवी भागवत कथा आहे, जे जगत जननी आहे, जे तिन्ही देवाची आई आहे. लक्षात ठेवा, ही जे जगदंबा आहे हे सामान्य नाही आहे, हिचे अनेक नाव आहेत. चामुंडाई तेच आहे, चंडी तेच आहे, कालिकाई तेच आहे, सीता तेच आहे, पार्वती तेच आहे, मायाई तेच आहे, वैष्णवी तेच आहे, दुर्गाई तेच आहे. सगळं तेच आदिशक्ती आहे. हे लक्षात ठेवा. जे सगळ्यांची आद्यत्य जननी, या तिन्ही देवाला जन्म देणारी सुद्धा तेच आहे, तिन्ही देवांना शक्ती देणारी तेच आहे, या तिन्ही देवांकडे जे कार्यशक्ती करणारी आहे आदिशक्ती जे जगदंबा तेच आहे. असं श्रीमद देवी भागवताची कथा तुम्ही ऐकली स्वामीजींच्या मुखातून. आणि आता माझ्याकडे सेवा आली यावर्षी. लक्षात ठेवा, माझ्याकडे सेवा आली. आमचे गुरुबंधू मारुती महाराज आहेत. मारुती महाराज म्हणत, महाराज अभंग पाहिजा जरा. म्हटलं पाठातला घ्यायचा म्हणत. म्हटलं असं करतो, सगळीच्याच पाठातला घेतो. विठ्ठल 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 म्हटलं कोणी म्हणणारच नाही, कारण हरिपाठ आपल्या वारकऱ्याचा प्राण आहे. हरिपाठ काय आहे? अरे वारकऱ्याची संध्या आहे. हरिपाठ नाही घेतला तर वारकऱ्याला दोष लागते, माहित आहे? कारण वारकऱ्याचं नित्यकर्म आहे हरिपाठ. ज्याला विहित कर्म म्हणतात. भगवंत म्हणता अर्जुना, विहित कर्माचा त्याग करता येत नाही, तसा वारकऱ्याला हरिपाठाचा त्याग करता येत नाही. आलं लक्षात? वारकऱ्याचा प्राण आहे हरिपाठ. म्हणून जसं भगवंत पाहा तुम्ही अर्जुनाला का बोलले, याचं कारण अर्जुना विहित कर्म करण्यासाठी प्रवृत्त नव्हता. म्हणून भगवंत म्हणतात अस्वच्छानन्व स्वच्छस्तम प्रज्ञावादंश्च भाससे गता सूंच नानु सोचंती पंडित. अर्जुनाला का नुसतं पंडितासारख्या गप्पा मारतोस, भगवंत म्हणतात, पण पंडिताचं एकही लक्षण मला तुझ्या ठिकाणी दिसत नाही. तेव्हा अर्जुन जागेवर आला. त्याला समजलं आपलं चुकून राहिलो. आलं का लक्षात? म्हणजेच अर्जुन हा विहित कर्मापासून लांब चालला होता, म्हणून भगवंताला गीता सांगावी लागितली. आणि भगवंतांनी उपदेश केला म्हणजे गीतेची निर्मिती झाली. म्हणून विहित कर्म वारकऱ्याचं नित्यकर्म म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठ तुम्ही सामान्य समजू नका. हरिपाठ दिसायला लहान आहे, ग्रंथ छोटा आहे. 15 मिनिटात हरिपाठ होते. हरिपाठ घ्यायला किती वेळ लागते? 15 मिनिटं फक्त. 15 मिनिटात हरिपाठ होते. ग्रंथ असायला लहान आहे, दिसायला लहान आहे, पण असायला लहान नाही. हरिपाठ खूप महान आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय. हे हरिपाठाचं फल आहे. काचं फल आहे? हरिपाठाचं. जो हरिपाठ घेतो त्याचा देह पवित्र होतो. एवढंच नाही, तेने मुक्तीचारी हे हरिपाठाचंच फल आहे. जो दररोज हरिपाठ घेतो त्याला चारी मुक्तीची प्राप्ती होते. आणि एवढंच नाही, द्वारकेचा राणा हे हरिपाठाचंच फळ आहे. जो हरिपाठ घेतो त्याला देवाकडे नाही जा लागत, देव त्याच्याकडे येतो. द्वारकेचा राणा. पांडव नामधारक होते, सतत हरीचा पाठ करणारे होते, म्हणजे नामधारक होते. म्हणून पांडव नाही गेले देवाकडे, देव त्यांच्याकडे आला. हे हरिपाठाचं फल आहे. तुम्ही मला याला प्रमाण काय? नामोबराय म्हणतात मी तसं बोलतच नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रणाम्याभ्याम वस्तू सिद्धी. कोणत्याही वस्तूची सिद्धी करण्यासाठी लक्षण आणि प्रमाणाची गरज असते. प्रमाण काय? मला पुरावा काय आहे? नामोबराय म्हणतात वेदशास्त्र प्रमाण. एक प्रमाण. दुसरं 24 जाण साई शास्त्री 18 पुराणे. नामोबरायांनी पुरावा दिला. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हे हरीचंच गायन करतात. म्हणून हरिपाठ श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
हरिपाठ सामान्य नाही. असा जो हरी आहे तो कसा आहे तर ज्ञानोबराय म्हणतात त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार. ज्ञानोबराय म्हणतात जो हरी आहे तोच सार आहे. निर्गुण हे सार म्हणजे परमात्मा जो हरी आहे तो सार आहे. आणि त्याला सोडून जगत कसं आहे म्हणे त्रिगुण असार. हे गुणातीत आहे जगत. आलं का लक्षात? त्रिगुणांनी वेढलेलं आहे म्हणून हे कसं आहे फलकट तो संसार येथ सार भगवंत. जगत असार आहे परमात्मा सार आहे हे लक्षात ठेवा. मग परमात्मा जर सार आहे तर माऊली म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगतो दौंडी पिटून की हरीची भजन करा हरीचं भक्ती करा. लोक म्हणले माऊली आता आम्हाला खरं कळलं म्हणले. आता आम्ही भगवंताची खरोखर भक्ती करतो. पण त्या हरीची भक्ती करण्यासाठी कोण्या शक्तीची गरज आहे सांगा म्हणले. की ज्या शक्तीमुळे आमची भक्ती दृढ होईल. ज्ञानोबरांनी त्या शक्तीचं वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती. 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 भावे विना भक्ती भक्ती विना मोक्ती. 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 भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती. 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 भावे विना भक्ती भक्ती विना मोक्ती. 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 बळ विना शक्ती बोलू नये. 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 हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. 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 परमात्म्याची भक्ती करण्याकरिता कोणती शक्ती लागते ज्ञानोबराय त्या शक्तीचं वर्णन करतात. माऊली म्हणतात बाबा भक्ती करायची आहे ना भाविवीन भक्ती. माऊली म्हणतात भावाशिवाय भक्तीच नाही. भाव याने श्रद्धा लागते. भगवंताची भक्ती करता काय लागते श्रद्धा लागते म्हणजे निष्ठा लागते. भावाशिवाय भक्तीच नाही. भाविवीन भक्ती. कारण प्रत्येक साधनाचं वर्म वेगळं वेगळं आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञानामध्ये जाणता लागतो. ज्ञानामध्ये जाणण्याला महत्व आहे. तुम्हाला कर्म करायचं असेल तर कर्मामध्ये कर्तृत्व लागते कारण कर्मामध्ये क्रियेला प्राधान्य आहे. ज्ञानामध्ये जाणण्याला महत्व आहे.
कर्मामध्ये क्रियेला महत्व आहे, तसं भक्तीमध्ये भावाला महत्व आहे. तुम्हाला भक्ती करायची आहे ना, मग भाव लागतो, म्हणजे श्रद्धा लागते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात भावेवीन भक्ती, भावाशिवाय भक्ती नाही. मग कोणी म्हणेल भक्ती म्हणजे काय महाराज? भक्तीचे दोनच प्रकार आहेत, परा आणि अपरा. पण परा भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदना. हा हे नवविधा भक्ती ज्याला आपण म्हणतो, जे भक्त प्रल्हादांनी सांगितलेली आहे. यातली कोणती भक्ती करा. आता तुम्ही कीर्तन भक्ती करून राहिले, म्हणजे श्रवण भक्ती करून राहिले, म्हणजे दोन्ही भक्त थोड्या आलं का लक्षात? म्हणजे कीर्तन भक्ती, भगवंताचं कीर्तन करा म्हणजे नामस्मरण करा, की कानानं भगवंताचे गुणानुवाद ऐका म्हणजे श्रवण करा, की त्याचं स्मरण करा, त्याला ध्यानामध्ये द्या. कोणती भक्ती करा, असे 9 प्रकार सांगितले. नारदांनी गौणी भक्तीचे 11 प्रकार सांगितले. गुणमात्म्यासक्ती, रूपासक्ती, दास्यासक्ती, सख्यासक्ती, आत्मनिवेदनासक्ती, वात्सल्यासक्ती, कांतासक्ती, वात्सल्य आपल्या विरोधासक्ती, असे 11 प्रकार सांगितले. गुण महात्म्यासक्ती म्हणजे भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं तरी भक्ती आहे. भगवंताचे गुण वर्णन केले, आलं का लक्षात? तरी काय आहे? भक्तीच आहे. त्याचं गुण वर्णन करायचे. भगवंताच्या रूपावर आसक्त झालं, त्याला रूपासक्ती म्हटलेलं आहे, तरी भक्तीच आहे. कारण परमात्म्यासारखं कोण सुंदर आहे या जगात? तुम्ही खरं सांगा. आलं का लक्षात? भक्तांच्या समोर या जगातला किती सुंदर विषय समोर आणा भक्ताच्या, तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. ऋषी मुनीच्या समोर स्वर्गातली अप्सरा आणली तर तिच्याकडे ढुंकून पाहणार नाहीत. पण एक वेळा भगवंताच्या मुखाकडे त्यांनी पाहिलं ना, की ऋषी मुनी बस भुलून जायचे सगळं. भगवंताच्या मुखाकडे अगदी जसा चंद्राकडे चकोर पक्षी पाहतो चंद्रामृत श्रवण करण्यासाठी, तसे भक्त भगवंताच्या रूपाकडे पाहतात, की भगवंताचे जे रूपावर आसक्त होतात. कारण परमात्म्यासारखं सुंदर या जगतामध्ये कोणीच नाहीये. परमात्मा सुंदर आहे. कोटी रवी शशी प्रभा तेज लोपल्या सकळा वो. संत म्हणतात कोट्यावधी चंद्र आणि सूर्य एका वेळेस उगवले तरी भगवंताच्या रूपापुढे त्यांचं तेज, चंद्र आणि सूर्याचं तेज फिकं पडेल, एवढा परमात्मा सुंदर आहे. विठ्ठल 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 एवढंच नाही, त्याचं सगळं सुंदर आहे. वल्लभाचार्यांना विचारा. अदरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुर पाद मधुरो नृत्यं मधुरं सतं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भोक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. किती सुंदर आहे परमात्मा. गोपी मधुरा गावो मधुरा येष्टिरा मधुरा सृष्टिरा मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. वल्लभाचार्यांनी जसं परमात्म्याला पाहिलं, जसंच्या तसं वर्णन केलं, एवढा परमात्मा सुंदर आहे.
त्याला पाहून गोपी भुलायच्या, काही विशेष नाही. त्या परमात्म्याला पाहून वीतराग असणारे ऋषीमुनी भुलून जायचे. तेली भांडणार आहे. ऋषीमुनी भुलून जायचे देवाला पाहिल्यानंतर. तुम्ही पहा दंडकारण्यामध्ये ज्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभूचं आगमन झालं आणि त्या ऋषींना माहित पडलं की काय प्रभूच्या चरणाचा महिमा आहे. भगवंताचे चरण एका दगडाला लागले, त्याची स्त्री झाली. काही ऋषीमुनींनी विचार केला आपण एक गृहस्थाश्रम स्वीकारायचा, लग्न करायचं. म्हणले मग स्त्री कुठे होणार? म्हणे दगड घ्या ना एक एक सोबत, राम प्रभूकडे चला आणि राम प्रभू रे म्हणून प्रभू तुमच्या चरणाचा स्पर्श करा, याची स्त्री होईल म्हणजे आम्ही गृहस्थाश्रमी होऊ. ते गेले डोक्यावर दगड घेऊन. पण भगवंताकडे त्यांनी फक्त असं पाहिलं. जसं भगवंताकडे पाहिलं ते भुलूनच गेले. त्याने विचार केला एवढा परमात्मा सुंदर आहे. लोक म्हणे याले काय स्त्री मागता, हे तर नाशवान वस्तू आहे. अरे याला स्त्री मागल्यापेक्षा याची स्त्री व्हायला पुरते. काय म्हणत ते एवढे मोठे ऋषीमुनी वीतराग महात्मा नैष्ठिक ब्रह्मचारी असणारे ते म्हणत का याला स्त्री मागितल्यापेक्षा याची स्त्री व्हायला पुरते, याची पत्नी व्हायला पुरते. कारण या रूप माधुरीचा जो आनंद आहे तो आपल्याला उपभोगता आला पाहिजे. म्हणून ते म्हणत देवा आम्हाला तुझी पत्नी करून घे. काय म्हटलं ते ना, देवा तुझी, देव म्हणत या अवतारात नाही जमत कारण एक पत्नी व्रत आहे, पण कृष्ण अवतारात सगळ्यांची इच्छा पूर्ण करीन. विठ्ठल विठ्ठल एवढा परमात्मा सुंदर आहे. ऋषीमुनी भुलायचे, ऋषीमुनी भुलायचे. एवढंच नाही, स्वतः भगवान सुद्धा एक दिवस स्वतःच्या रूपाला भुलले होते. ज्यावेळेस प्रभू द्वारकेमध्ये होते, रात्री सगळ्यांना काम वाटून दिले भगवंतांनी आणि आपल्या शयन कक्षामध्ये येण्यासाठी प्रभूला उशीर झाला. भगवान श्रीकृष्ण उशिरा आपल्या कक्षामध्ये आले. शयन कक्षामध्ये मोठमोठे आरसे लावलेले होते. भगवंतांनी जसा शयन कक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं प्रतिबिंब आरशात पडलं आणि देव त्याच्याकडेच पाहत राहिले. कोणाकडे? त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिले एकटक. आणि देव म्हणतात कोण पुरुष असेल आपल्या शयन कक्षात, हा एवढ्या रात्री कशाला आला असेल? कोण म्हणून राहिलं आणि कोणाचं आहे ते प्रतिबिंब आहे? देव भुलले. देव म्हणतात एवढा सुंदर पुरुष मी तर पहिल्यांदा बघितला म्हणे. देव म्हणतात एवढा सुंदर कोण पुरुष आहे? म्हणले हा एवढ्या रात्री आपल्या शयन कक्षाला एवढा सुंदर म्हणले, असा सुंदर पुरुष मी कधी बघितलाच नाही, पहिल्यांदा पाहत आहे. आणि देव एकटक पाहत राहिले. आणि पाहता पाहता देव काय म्हणतात माहित आहे? मी जर स्त्री असती ना तर याच पुरुषाशी लग्न केलं असतं. काय म्हणतात भगवान कृष्ण? जर मी स्त्री असती ना याच पुरुषाशी लग्न केलं असतं. मग लक्षात आलं अरे म्हणे हे तर आपलंच लेखा प्रतिबिंब आहे, हे तर आपलंच रूप आहे. एवढा परमात्मा सुंदर आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून रूपासक्ती नारदजी लिहितात. म्हणून काही भक्त भगवंताच्या रूपावर आसक्त होतात. गवळणी काय पागल होते? मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी ओ श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी ओ श्याम पिया की मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की मैं तो दीवानी बनी, ओ दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी ओ श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी, ओ श्याम पिया की दीवानी, मैं तो दीवानी बनी, श्याम के
त्यांनी हजारो वर्ष साधना केली होती. त्यांना विचारा. निळोबरा वर्णन करता ते गवळून वाचा तुम्ही निळोबराची. याचे लागे वो तेजे येले भोग, याचे लागे वो केले नाना याग, याचे लागे वो अष्टांगादी योग, याचे लागे या विषयाचा त्याग वो, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. त्या गवळीला विचारलं, ते म्हणतात आम्ही हा प्राप्त व्हावा म्हणून आम्ही भोगांचा त्याग केला. आम्ही सगळा त्याग केला. कोणासाठी? याच्यासाठी. अष्टांग योग केला याच्यासाठी, वेदांत पाळला याच्यासाठी, निज धर्माचं अनुष्ठान केलं हा मिळावा म्हणून. वनामध्ये राहिलो, कंदमुळे सेवन केले. ज्या दिवशी कंदमुळे संपले वनातले, झाडाचा पाला खाऊन जीवन जगलो. कोणासाठी केलं? फक्त हा मिळावा म्हणून. पा त्या गवळीने काय म्हणतात, हा परमात्मा मिळावा म्हणून आम्ही सगळा एवढा मोठा त्याग केला. त्यांना विचारलं, तुम्ही हे जे साधना केली किती वर्ष केली? त्या म्हणतात, किती वर्ष? जन्म जन्मांतरी केली हे सूचना. त्या गवळीने म्हणतात, असे काही जन्म गेले आम्ही हेच केलं, दुसरं काहीच नाही केलं. हाता हा कसा तरी हाती लागला म्हणून आता सुटला पाहिजे, आताने सुटला पाहिजे. बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया, दीवाना बना दिया हमें, मस्ताना बना दिया. बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया. विठ्ठला 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 रूपावर आसक्त व्हायचे. त्याला रूपासक्ती म्हणतात. नारदांनी भक्तीचे प्रकार सांगितले, गवणी भक्तीचे 11 प्रकार. काही गवळणी ना तर स्वप्न देवाचे पडायचे, कारण रात्रंदिवस ते त्याच चिंतन करत. 2 गवळींचा संवाद आहे बघा. दोघी गोपी एके ठिकाणी बसल्या. एकमेकीला म्हणतात, सखे माझी झोप आहे ना म्हणे, माझी वैरी नाही म्हणून हे झोपच विकून टाकतो म्हणे मी आता. दुसरी म्हणे, मग फारच चांगलं, माझी जागृती वैरी नाही, मी जागृती ऐकतो, तुझी झोप मले देन माझी जागृती. मग ते म्हणतात, का ग तुझी झोप का देत आहेस मला? कारण म्हणे, सखे सांगू तुले, मला देवानं कबूल केलं होतं की मी तुले जागृतीत भेट देईन. म्हणून मी काय केलं म्हणे, सकाळीच उठली पहाटे, सळा समार्जन रांगोळी दिवसभराचे काम फटाफट आटपून घेतले. संध्याकाळचा स्वयंपाक लवकर केला, भगवंतासाठी घर सजून ठेवलं, तोरण घराले बांधले, दिवे लावले की लवकरात लवकर अंथरुणावर गेली पाहिजे, कारण भगवंतानी मला कबूल केलं की तुला रात्री मी जागृतीत भेट देईल. म्हणून म्हणे सगळे काम लवकर आटपले, बिछाना सजवला आणि पलंगावर जाऊन बसली की प्रभू मला भेट देणार आहेत जागृतीमध्ये. पण काय करू म्हणे सखे, हे जे कुकून आली म्हणे माझी वैरीण, हे झोप फक्त बिछाणावर गेली म्हणे, कधी झोप लागली समजलंच नाही म्हणे. पूर्ण रात्र निघून गेली म्हणे, दिवस निघल्यावरच जेवाला. देवानं सांगलं तुला रात्री भेट देईन, त्यामुळे देवाची भेट झाली नाही म्हणे. ते म्हणे तुझ्यासारखंच मला झालं. म्हणे कसं? म्हणे देवानं मला सांगलं होतं की तुला स्वप्नात भेट देईन, म्हणून मी तुझ्यासारखे सकाळी सकाळी उठली लवकर, शेज बाज विलास सगळं सजून ठेवलं आणि मी सगळे काम आटपून लवकरात लवकर म्हणे कधी झोपतो आणि कधी नाही रात्री, की देव मला स्वप्नात भेट देणार आहेत ना. म्हणून म्हणे मी अंतरावर गेली की लवकर झोप लागली पाहिजे, की भगवंतानी मला कबूल केलं मी स्वप्नात भेट देणार आहे. म्हणून म्हणे सखे मी अंथरुणावर गेली, अंग टाकलं लवकर, झोप आली पाहिजे. पण म्हणे काय करू म्हणे, पूर्ण रात निघून गेली पण डोळ्यास ना लागे, झोपच नाही. हे जागृती माझी वैरी नाही म्हणे, झोप आली पाहिजे. म्हणून ते म्हणे फारच चांगलं, माझी झोप तू घे आणि तुझी जागृती, म्हणजे माझंही काम होईल
आणि तुझंही काम होईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला, मग दोघींनाही परमात्म्यानं भेट दिली. एकीला स्वप्नात दिली आणि एकीला जागृतीत दिली. जिला जागृतीत भेट दिली तिला ते म्हणते, तू सांग बरं, तुला परमात्मा कसा दिसला जागृतीमध्ये असताना? ते म्हणे, सांगू? मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, ओ नंदाचा अलबेला, ओ नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. म्हणजे देव सांगते, मला सांगू म्हणे, असा परमात्मा सुंदर आहे. म्हणले, बघ काय सांगू म्हणे सखे, मनाला मोहून टाकणारा परमात्मा. म्हणले, त्याला पाहलं बस, म्हणले आता असं वाटते तो त्यालाच पाहत राहा. तिनं तिचा अनुभव सांगितलं. ते म्हणे, तू सांग बरं, तुला स्वप्नात भेट दिली ना? ते म्हणे, मग तुला कसा दिसला? म्हणले, ते म्हणे, तुझ्याच सारखं मलाही दिसला. हे काय म्हणते, तिचा अनुभव सांगते. हरी सावळी सुरतिया हाथों में बांसुरिया, सावळी सुरतिया हाथों में बांसुरिया, और घुंघराले बाल, हो और घुंघराले बाल, सपने में सखी देखो ना गोपाल, सपने में सखी देखो ना गोपाल, सपने में सखी देखो ना गोपाल. सपने में सखी देखो ना गोपाल. वृंदावन की कुंज गलिन में भागतो दौड़तो देखो, देखो रे सखी, भागतो दौड़तो देखो, भागतो दौड़तो देखो रे भाई, भागतो दौड़तो देखो. जंगल बीच में गैया चरावतो, जंगल बीच में गैया चरावतो, काने काढो शाल, ओ काने काढो शाल, सपने में सखी देखो नाल गोपाल, सपने में सखी देखो नाल गोपाल, सपने में सखी देखो नाल गोपाल. सावळी सुरतिया हाथों में बांसुरिया, सावळी सुरतिया हाथों में बांसुरिया, और घुंघराले बाल, और घुंघराले देखो नाल गोपाल, सपने में सखी देखो नाल ते म्हणते, काय सांगू म्हणले सखे, सावळी सुरतिया हाथों में बांसुरिया, और घुंघराले बाल, हो और घुंघराले बाल, सुख नामे सखी देखो नंद गोपाल, सपने में सखी देखो नंद गोपाल. असा परमात्मा पाहला म्हणले, एवढा सुंदर आहे म्हणले, त्याच्यासारखं सुंदर या जगात काहीच नाही. म्हणून रूपासक्ती नारद महर्षी म्हणतात,
परमात्म्याच्या रूपावर आसक्त होणं सुद्धा भक्तीच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आमचे संत म्हणतात की नाही, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. म्हणून परमात्म्याच्या मुखाकडे पाहिलं पाहिजे. असे 11 प्रकार आहेत. रूपासक्ती, दास्यासक्ती, सख्यासक्ती. तुम्ही देवाचं दास म्हणून घ्या तरी भक्ती आहे. त्याच्याशी मित्रता जोडा तरी भक्ती आहे. कांतासक्ती, भगवंताला पती समजा, त्याला कांतासक्ती म्हणतात. परमात्मा माझा पती आहे, त्यालाही भक्ती म्हणतात. वात्सल्यासक्ती, यशोदा मातेनं वात्सल्यासक्ती, भगवंत माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे. आलं का लक्षात? म्हणून कोणती भक्ती कला याला भक्ती म्हणतात. जर भक्ती केली तर ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला मुक्तीची प्राप्ती होईल. आणि जर भक्ती नाही केली तर भक्तिविन मुक्ती, भक्ती वाचून मुक्ती प्राप्त होणार. भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. म्हणून भावेविन भक्ती, भक्तिविन मुक्ती. कशाप्रमाणे? लगेच दृष्टांत दिला. बनविना शक्ती बोलू नाय, बळविना शक्ती बोलू नाये, बळविना शक्ती बोलू नाये, बळविना शक्ती बोलू नाये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, भक्ती भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळविना बनविना शक्ती बोलू नाय, बळविना शक्ती बोलू नाये, ओ बळविना शक्ती बोलू नाये, बळविना शक्ती बोलू लगेच दृष्टांत दिला माऊलीनं. कारण सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत पाहिजे. माऊली म्हणतात भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. कशाप्रमाणे? बळे विना शक्ती बोलू नये. ज्याप्रमाणे अंगामध्ये जर बळ नसलं तर शक्तीच्या गोष्टी करू नये. बरोबर आहे की नाही? एक निरा होता उदबत्ती शाप, निरा टीबी पेशंट. आणि पैलवान आले म्हणे, खेळता का आपल्या सोबत कुस्ती? कोणाले म्हणे? पैलवानाला म्हणे, खेळता का म्हणे आपल्या सोबत कुस्ती? पैलवान म्हणे नाही. हा म्हणे नाही, घाबरता की काय म्हणे मले? पा पैलवानाला म्हणे घाबरता की काय मले? पैलवान म्हणे येड्या, तुला मी घाबरत नाही, मला तुझी दया येते. असं मनगट दाबलं ना तुझं, सगळ्या रक्तवाहिन्या बंद करून टाकी. पैलवान आहे तो. म्हणजे बडे बिन शक्ती, अंगामध्ये बळ नसताना शक्तीच्या गोष्टी करणं जशा व्यर्थ आहेत, तसं भक्ती न करता मुक्तीच्या गोष्टी करणं व्यर्थ आहेत. म्हणून भक्ती करा. म्हणून आमचे संत म्हणतात बाबा भगवंताचं भक्त करा, तुम्हाला मुक्तीची प्राप्ती होईल. पण लोकांनी प्रश्न केला, महाराज सांगा म्हणे देव प्राप्त होईल काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाव कैशनी दैवता प्रसन्न त्वरेत, कैशनी दैवता प्रसन्न त्वरेत, प्रसन्न त्वरेत, कैशनी दैवता प्रसन्न त्वरेत, कैशनी दैवता प्रसन्न त्वरेत, कैशनी
मुखे म्हणा, हरी मुखे लोक म्हणले महाराज सांगा मग आम्ही भगवंताची भक्ती करू. भक्ती करता बरोबर देवाची प्राप्ती होईल काय? तर न्यावब्राने थोडं उत्तर नकारात्मक दिलं. कैशेनी दैवत हरी प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिन सेवाया. कसं काय देव एकदम प्राप्त होईल म्हणतात? आजच हातात माळ घेतली, रामराम सुरू केलं, समोर देव उभा राहणार. कारण कारण फलाचे दोन प्रकार असतात. काही फल दृष्ट असतात, काही फल अदृष्ट असतात. ज्या कार्याचं फल ताबडतोब प्राप्त होते त्याला म्हणतात दृष्ट फल. पण ज्या कार्याचं फल कालांतरानं म्हणजे उशिरा प्राप्त होते त्याला म्हणतात अदृष्ट फल. मग व्यवहारात हे सगळे फल दृष्ट आहेत काय? ताबडतोब. समजा आज गहू पेरला तुम्ही, दुसऱ्या दिवशी जाता का सोंगणी करायला? चला झालं काल पेरणं आज सोंग्याले. कारण अदृष्ट फल आहे. कालांतरानं काही महिने निघून गेल्यानंतर आल्या का लक्षात? याला म्हणतात कालांतरानं फल, याला अदृष्ट फल म्हणतात. आणि काही फल दृष्ट असतात ताबडतोब. नाही काय? विस्तवार समजा पाय पडला, बरं वाटते की नाही? आबा होच म्हणतात. काय विस्तवार जर पाय पडला तर एका क्षणात बाजूला घेते माणूस. ओरे बापा चटकाला. कारण दृष्ट फल आहे ताबडतोब. विंचवानं नांगी मारली काय होईल? बापा 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 म्हणे आता इथं होतं कडे, आता तर बखाळात दुखून राहिलं. नाही का इथं होता इथं गेलं वाटते अंगात. म्हणजे दृष्ट फल ताबडतोब. समजा हिरव्या मिरच्या खाल्ल्या खुरसनी कच्च्या दातानं तोडून, तोंडाची काय होईल? आग होईल. कारण दृष्ट फल आहे ताबडतोब. याला म्हणतात दृष्ट फल म्हणजे ताबडतोब. एकानं ठरवलं म्हणे काहीच नाही आपल्याला, म्हणे 500 ml रोगर घ्यायचं. काय होईल? त्याची पुण्यतिथी साजरी झाल्याशिवाय राहणार. कारण दृष्ट फल आहे. काय आहे? ताबडतोब. म्हणून व्यवहारात काही फलदृष्ट आहेत पण सगळेच फलदृष्ट नाहीत. लक्षात ठेवा, सगळेच फलदृष्ट नाहीत. दोघं मित्र होते. आता एक खेड्यामध्ये राहिला पण एक शहरामध्ये गेला. तो 3 वर्ष शहरात आला आणि 3 वर्षानं गावले आला. तिथं त्याचा चांगला बजेट जमला. आता ज्यावेळेस तो 3 वर्षानं खेळात आला, हा खेळातला मित्र म्हणे का रे तू इकून गेला का? म्हणे तर निरा आता वीक, निरा उदबत्ती शाप होता म्हणे. आता मात्र चांगली तुझी बॉडी वगैरे दिसून राहिली मले. तो म्हणे का इथून गेलो, जिम मध्ये जायला लागलो, व्यायाम करायला लागलो, त्यामुळे शरीर मजबूत झालं माझं. तो म्हणे शरीर व्यायामाने एवढं सुंदर शरीर होते का? म्हणे मग हा म्हणे उद्यापासून पठ्ठ्याचा व्यायाम सुरू. जो यानं दुसऱ्या दिवशी दंड बैठका काढणं सुरू केल्या, 100 दंड बैठका काढल्या. जो अकळला दुसऱ्या दिवशी एकही काढता नाही. तुम्ही सांगा आता एका दिवशी किती व्यायाम केला म्हणजे शरीर पुष्ट होईल? होणारच. कारण अदृष्ट फल आहे. आपल्या व्यवहारात एक, आपल्या ओरडात एक म्हणच आहे, तूप खाता बरोबर काही रूप येत नाही. याला म्हणतात अदृष्ट फल. विठ्ठला विठ्ठला परमार्थातलं फल अदृष्ट आहे. म्हणजे तुम्ही आपण जे भजन करतो हे दिसते काय, पण याचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार ताबडतोब नाही. पण योग्य काळ आल्यानंतर तुम्हाला अरे केलेला परमार्थ कधी वाया जातच नाही. भरत महाराज हरणाच्या गर्भात गेले होते, म्हणजे हरण झाले होते, पण भरत महाराजांचं पतन नाही झालं. मागच्या जन्मात त्यांनी एवढी तपश्चर्या केली होती की ते मृग येऊनी प्राप्त झाली, त्यांना मृग झाले ते. पण तरी मागच्या जन्मातला स्मृती कायम राहिली की मी मागच्या जन्मात राजा होतो लोक, पण आता हरण झालो. म्हणून त्यांनी काय केलं, पुल आणि पुलस्त ऋषीच्या आश्रमाजवळ ते हरण जाऊन बसायचं. दिवसभर तिथं काय चालायचं? कथा चालायची, भगवंताचं भजन चालायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
पांडुरंग हरे विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग रे विठ्ठला विठ्ठल 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 पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला फुलं आणि पुलस ऋषीच्या आश्रमात सतत भजन चालायचं. ते हरणाच्या रूपात होते पण त्यांना स्मृती होती की आपलं पतन झालेलं आहे. दिवसभर कथा ऐकायचे, गंडकी नदीमध्ये स्नान करायचे आणि ज्यावेळेस शेवटचा क्षण आला, गंडकी नदीमध्ये प्राण सोडून दिला. पुढचा जन्म ब्राह्मण कुळात झाला. मग केलेला परमार्थ वाया गेला काय? एक वेळा पतन झालं तर पुन्हा जन्म प्राप्त होते की नाही शंका असते, परंतु परमार्थ वाया जात नाही. म्हणून संत का म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे, करा रे बापांनो साधना हरीचे. म्हणून आमचे संत म्हणतात, बापांनो साधन हरीचं करा. आलं का लक्षात? अरे तुम्ही एवढ्या थंडीत आले, आवड आहे म्हणूनच आले की नाही? आलं का लक्षात? म्हणून संत महात्मे आम्हाला सांगतात, सावध झालं पाहिजे. कैशनी दैवत ज्ञानोबराय म्हणतात, बाबा एकदम देव प्राप्त होणार नाही, पण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण परमार्थातलं फळ अदृष्ट आहे. पा तळेगावून आले आबा, ते पैदल आले 5 किलोमीटर, कारण याली एसटी नाही. 5 किलोमीटर. विठ्ठला 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 काटा पुढे पुढे चालला. थंडीचा मौसम आहे, लहान लहान पोरं आहेत. आलं का लक्षात? उद्या शाळाही आहे त्यांना, बरोबर आहे की नाही? म्हणून सगळेचा विचार करू. जास्त वेळ लांबून आणि आमच्या माता भगिनी आल्या आहेत, तिथून गावात परत जावं लागते वापस. मुलं आहेत म्हणून थोडक्यात घेऊ. आता कोणी प्रमाण देऊ नका. आता थोडक्यात कीर्तन करू. कैशनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाय. ज्ञानोबराय म्हणतात, बाबा उगार आहे निवांत म्हणजे तुला मी जे साधन सांगितलेले आहे भगवंताचं भजन हेच करत राहा. हे साधन सोडलं तर शिनशिवाया बाकीचे साधनं काळ्याच्या मुखात नेणारे आहेत. म्हणून तू बाकीच्या साधनाच्या नादी लागू नको. सोप्या भाषेत सांगतो, दान करणारा नृगराजा सरडा होऊन पडला होता. यज्ञ करणारा नहुष राजा भुजंग झाला होता, साप झाला होता. याग करणाऱ्या दक्ष प्रजापतीला बोकळाचं शिर बसावं लागलं होतं. ज्ञानामध्ये अहंकार आहे, कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. हे साधनं काळाच्या मुखात नेणारे आहेत. म्हणून उगार आहे निवांत म्हणजे तू जे साधन सांगितलेलं आहे, साधं सोपं सरळ भगवंताचं भजन कर बाबा. आलं का लक्षात? आणि हे करत असताना जो प्रतिबंध निर्माण करते प्रपंच, याच्याकडे लक्ष ठेव, याच्यापासून सावध हो. नाही काय? नाही तर मग साया असे करीशी प्रपंच दिन निशी, नाही तर प्रपंचच करत बसतील. आणि हरीशी न भजसी, जो परमात्मा सुखरूप आहे, सुखाचा सागर आहे, त्याचं मात्र भजन करणार नाहीस. म्हणून त्याचं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
पहा शब्दप्रयोग. सायासे करीशी प्रपंच दिननिशी, म्हणजे रात्रंदिवस करतो की नाही. आताही समजा शिप बदल्याचं काम पडलं तर नाही काय, जाच लागते. तुम्हाला काय मले काय, सगळे काही टेन्शन नाही. कारण प्रपंचातले काम आम्ही रात्री करण्यासाठी तयार होतो. पण पायटी उठून काकडा घेणंच याची गॅरंटी आहे काय? नाही नाही. ते आता आमचे मारुती महाराज आहेत, हे महाराज लोक, हे बरं आहे. नाही तर आपण तुम्हाला सांगू, आता पहिले जर सांगितले आपण त्यांना कलाकार लोकांना की 7 दिवस सप्ताह, ते म्हणता हो पण काकडा करणार नाही काय. ते कबूल करतात बिचारे, प्रामाणिक आहेत तेवढे. ते काय ते म्हणतात आपा हरिपाठ घेऊ, कीर्तनात उभं राहू, पण काकडा करणार त्याचा पहिलेच कबुला असते. त्याला माहिती आहे कुठे झंझट काकड्याची लावून घेता, पायटी हिवा दवायची. म्हणून साया से करीशी प्रपंच, रात्रंदिवस प्रपंच की जो दुःखाला कारणीभूत. अरे महाराज, प्रपंचात कोण सुखी आहे? एक ब्राह्मण बाबा होते बघा, त्यांना 2 पत्न्या होत्या. आता एकच तर कठीण समस्या, येईल डबल इंजन. मग काय पुसता, रामायण वाचायचं नाही, महाभारतच सुरू होय घरात. ब्राह्मण महाराज त्रस्त झाले. दररोज दोघीची कशाहून ना कशाहून झमकेच, काही ना काही वाद हो दररोज होय. ब्राह्मणाला एकच काम राहिलं होतं, मग सगळं बंद झालं. गीता पाठ नाही, विष्णू सहस्त्रनाम नाही, सत्यनारायण नाही, यज्ञ नाही, होम नाही, हवम नाही, लग्न नाही, एकच काम भांडण आवऱ्याचं. रोज त्याला एकच काम होतं, फक्त भांडण आवऱ्याचं काम. कारण रोज त्याच्या मताने हे झंडूबाम आता जास्त झाली. त्यानं दोघींना एक दिवस बोलावलं आणि दोघींना सांगितलं, हे बघा, वाद करायपेक्षा तुमचं वाटणीपत्र करून देतो, वादाचं कामच नाही. त्यानं बिचारांना दोघीलाही सारखं वाटून दिलं. 10 म्हशी होत्या, 5-5 देऊन टाकल्या. 20 गाई होत्या, 10-10 देऊन टाकल्या. शेती होती 20 एकर, 10-10 एकर शेती त्यांना देऊन टाकली. सोनं होतं, अर्ध सोनं देऊन टाकलं. काही चांदी होती, तेही दिली अर्धी. 2 मजली घर होतं ब्राह्मण बाबाचं जुन्या काळातलं. वरच्या मजल्यात म्हणे लाईनी राहील, खालच्या मजल्यात मोठी राहील, आणि आपल्याला काहीच नको म्हणे. हे काहीच नको म्हणे. तो निष्काम महात्मा. त्यानं अंगणामध्ये मोठं अंगण होतं, निंबाचं झाड होतं, त्यानं निंबाखाली झोपडी बांधली, तिथंच राह, त्या झोपडीत भजन पूजन करे. तो म्हणे हे काहीच नको मला, कारण सोना इंसान का सोना हर लेता, म्हणून काहीच नको. आता 6 महिने निघून गेले, भांडणच नाही झालं. बामण म्हणे जमलो लोका, मात्रा लागू पडली म्हणे. बरंच झालं म्हणे लोका, माई मेमरी खराब करून टाकली ना, नाही काय हँग करून टाकली म्हणे माझी मेमरी. म्हणून 6 महिने वाद नाही. पण मकर संक्रांती आली 14 तारीखची, म्हणून ते सकाळी जे बाई होती ना आपल्या खालच्या मजल्यामध्ये राहणारी, ती आली ब्राह्मण बाबाकडे, म्हणे महाराज उद्या मकर संक्रांती आहे, उद्या भोजन करण्यासाठी माझ्याकडे यायचं. त्या वरच्या बाईनं ऐकलं, ती आली ना धावत शिडीहून पळत, म्हणे हिच्याकडे नाही, माझा मान मोठा आहे, पहिले माझ्याकडे. ते म्हणे माझ्याकडे, हे म्हणे. दोघीचा परत भांडण सुरू झालं. याच्या मताने लोक, हा तर पहिला अध्याय सुरू झाला. ओम श्री परमात्मने नमः अथ प्रथमोध्याय. ब्राह्मणाच्या मताने हा तर डबल तेच ते होऊन राहिलं. तो म्हणे वाद करण्यापेक्षा एक साधा नियम करू, भांडणाचं काम नाही म्हणे. सांगा म्हणे, काहीच नाही, जिचा स्वयंपाक अगोदर होईल तिच्याकडे मी भोजन करायला येईल. त्या म्हणत काही हरकत नाही, मान्य आम्हाला नियम. दोघी उठल्या पायटी तिनलेस, सळा समाजा रांगोळी, शेजारच्या बाया नवलच करत. ती लोक ह्या सूर्यवंशी चंद्रवंशी कशा झाल्या. 3 वाजताच सोळा समर्जन रांगोळी, 8 वाजले लोक हिच्या दारी पाणी टाकेल नसते. आज तसं दिवा लावून रेडी आहे महाराज. वरच्या मजल्यातल्या बाईनं 5 वाजताच पुरणाची डाळ टाकून दिली, वाटून पुरण रेडी. 9 वाजत नाही तर वरच्या बाईचा स्वयंपाक तयार झाला. पण खाली आली, चला म्हणे झाला स्वयंपाक. ते म्हणत थोडं वाचन राहिलं, ते नंतर होईन म्हणे, नाही तर दुसरी येईल, कारण चढीवर वळ. तसा उपाशी मेला बामण तर पाहायला तयार नसतं, पण हे डबल ऍक्शन, लॉंगर लाईफ, काय. म्हणून महाराज यांनी सांगितलं म्हणे ती दुसरी. तो म्हणे ठीक आहे. ते पुढे निघून गेली. आता जुना काळ जाण्यासाठी शिडी होती वरच्या मजल्यात. ब्राह्मण महाराज निघाले, शिडीच्या अर्ध्या मधात गेले. खालच्या बाईनं पाहिलं, म्हणे गिरेक तर वर चाललं. आली ना धावत,
जो धावत आली ब्राह्मण बाबाचे दोन्ही पाय पकडले म्हणे रिटर्न. हे काय नीचाव बोले पहिले खाली भोजन करा म्हणे नंतरच वर जा. तिनं पक्के पाय धरून ठेवले. ब्राह्मण बाबाला वर जाता येत नाही. आपल्या खाली आपल्या वर जाता ये नाही कारण हिनं पक्के पाय धरले. वरच्या बाईनं विचार केला गिरेक तर काही झालं चालेल म्हणे पण खाली नाही उतरलं पाहिजे कारण आपला स्वयंपाक तयार आहे. तिनं काय केलं बामणाची होती हातभर शेंडी लंबी. वरच्या बाईनं म्हटलं की हाच चान्स आहे. तिनं जो बामणाची शेंडी धरली मजबूत. आता वरची वडे शेंडी खालची वडे पाय. ब्राह्मण बाबाले ना वर जाता ये ना खाली उतरता ये. जो येणं फजिती सुरू केली ब्राह्मण बाबाची. त्या झटापटीमध्ये काय झालं शिडीचा पाय घसरला. जसा पाय घसरला शिडी पडली खाली. शिडीवर पडले ब्राह्मण महाराज. वरची बाई याच्या छात्यावर पडली. आता रस्त्यावर घर. एक व्यक्ती रस्त्यानं चालला. त्याला काय माहित घरात काय चालू आहे महाभारत. त्याला अंगणातून आवाज दिला बाहेरून म्हणे ब्राह्मण महाराज या वर्षीची मकर संक्रांती कोण्या वाहनावर आहे. आता येईने पडल्यात दिलं उत्तर. याच्या मतान भरेल मूठ. येईने दिलं उत्तर म्हणे या वर्षीची मकर संक्रांती कोण्याच वाहनावर नाही पठ्ठ्याच्या छातीवर बसलाय म्हणे. विठ्ठला विठ्ठला सायासे करीशी प्रपंच दिननिशी प्रपंचामध्ये कोणी सुकुनी हरीशी न भजसे कवन्या गुणी ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. माऊली म्हणतात बाबा तुम्ही एकच करा हरीचा जप करा. हा जो प्रपंच आहे ना तुम्हाला वाटते ना याचं धरणं आमच्या मागं लागलेलं आहे. तुटेल धरणे प्रपंचाचे पण हरीचा जप करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री योगी नमो नमः देव योगी नमो नमः गुरु योगी नमो नमः ओम योगी नमो नमः श्री योगी नमो नमः देव योगी नमो नमः योगी नमो नमः ओम योगी नमो नमः श्री योगी नमो नमः देव योगी नमो नमः गुरु योगी नमो नमः ओम योगी नमो नमः श्री योगी नमो नमः देव योगी नमो नमः योगी नमो नमः. योगी महाराज महान सत्पुरुष वगैरे लक्षात ठेवा. जे तपस्वी होते वियोगी बाबा ते हमेशा एक भजन म्हणायचे. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसीवट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले. ये हमेशा भजन म्हणते. एक भक्त की है अर्जी अर्ज की है खुद गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. काय प्रार्थना आहे महाराजची की प्रभू ज्या दिवशी माझा अंतिम समय मरण समय येईल ना मी मरणाच्या दारात असेल ना फक्त एक करजो बाबा त्यावेळेस तू हजर हो मला दर्शन देजो बस. अशा प्रकारे
ज्या महात्म्यांची तपोभूमी आहे. स्वामीजींनी इथं खूप मोठं कार्य केलं. तुम्ही सगळे भक्त मंडळी तन्मनाने इथं सेवा करता. संतांच्या ठिकाणी केलेली सेवा कधी वाया जात नाही. अशा प्रकारे जास्त वेळ न घेता, थंडीचा मोसम आहे म्हणून झालेली सेवा मी सखाराम बाबांच्या वियोगी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि इथं शिवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलले रे गुरगेडे बापडे उत्तरे. नाही उच्चारला जे काल व्यापला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. कुंडलिक बलदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मुक्ता बैकीचे सकाराम.